नमस्ते, मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे व माझ्यासोबत ॲडव्होकेट इरफान शेख आहेत। मी घोडेगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश खेड या ठिकाणी वकिली व्यवसाय करतो। घोडेगाव येथे दिनांक 12/5/2024 रोजी आरोपीनामे बाळासाहेब शंकर आवटे व आरोपीनामे सार्थक बाळासाहेब आवटे ह्या दोन्ही आरोपींचे दूध पिशवीवरून यातील जे मयत इसम आहेत यांच्यासोबत दूध पिशवी बदलायला गेले असता मयत इसम ह्या दोन्ही आरोपींचे त्यांच्यासोबत वाद झाले व त्या वादाचे रूपांतर भांडणामध्ये झाले असता ह्या ज्या मयत इसम आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत फिर्यादी त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या दोन्ही आरोपींनी मयत इसम यांच्या अंगावर बसून त्यांच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या पोटाला गंभीर अशी इजा केली आहे असं त्यांचे म्हणणे होते व सदर मारहाणीनंतर जे मयत इसम आहेत त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता व त्यानंतर ह्यातील जे आरोपी आहेत दोन्ही आरोपी बाळासाहेब शंकर आवटे व सार्थक बाळासाहेब आवटे यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 23/5/2024 रोजी घोडेगाव गुन्हा क्रमांक 210/2024 अन्वये भादवी कलम 307, 323 व 34 नुसार पहिल्यांदा FIR दाखल झाली होती व जेव्हा त्या मयत इसम यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी दिनांक 24/5/2024 रोजी भादवी कलम 302 नुसार सदर गुन्ह्यास कलमवाढ करण्यात आली होती। दोन्ही आरोपींना दिनांक 23/5/2024 रोजी अटक करून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्या कोर्टात हजर केले असता 27/5/2024 रोजी मेहरबान न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीचा आदेश केला होता। त्यानंतर यातील जो आरोपी क्रमांक 2 आहे सार्थक बाळासाहेब आवटे याचा जामीन अर्ज मी मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश खेड यांच्या कोर्टामध्ये दिनांक 28/8/2024 रोजी दाखल केला असता मेहरबान न्यायालयाने काही अटी व शर्तीवर यातील आरोपी क्रमांक 2 सार्थक बाळासाहेब आवटे याचा जामीन 4/9/2024 रोजी मंजूर केला होता। सदर जामीन मंजूर झाल्यानंतर मी आरोपी क्रमांक 1 बाळासाहेब शंकर आवटे यांचा जामीन अर्ज दिनांक 13/9/2024 रोजी सेशन कोर्ट खेड येथे दाखल केल्यानंतर दिनांक 23/9/2024 रोजी काही कारणास्तव मेहरबान न्यायालयाने तो जामीन अर्ज नामंजूर केला होता। त्यानंतर आरोपी निवेदित होऊन सदर जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर मी सदर जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय येथे ॲडव्होकेट स्वप्नील राजाराम काळे व ॲडव्होकेट सायली धुरू मॅडम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये ह्यातील आरोपी क्रमांक 1 बाळासाहेब शंकर आवटे यांचा जामीन अर्ज 18/11/2024 रोजी दाखल केला असता मुंबई उच्च न्यायालयाने सदर जामीन अर्ज 13/12/2024 रोजी काही अटी व शर्तींवरती मंजूर केला असून सद्यस्थितीत दोन्ही आरोपी सध्या जामिनावर मुक्त झालेले आहेत।